विशेष गरजा असणाऱ्या एकूण 160 विद्यार्थ्यांना पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। महानगरपालिका उर्दू मुलांची कॅम्पशाळा सोलापूर इथं सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या 160 विद्यार्थ्यांना साहित्य साधनं वाटप करण्यात आली। समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुरूप साहित्य साधनं पुरवण्याच्या अनुषंगानं मोजमाप शिबिराचं आयोजन MPRTC मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा क्रमांक 6 जोडबसवना चौक इथं 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं। या शिबिरातून संदर्भित झालेल्या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आणि ADIP योजनेतून त्यांच्या गरजेनुरूप साहित्य साधनं वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी केलं। अक्षय जंगलगे या विद्यार्थ्यानं स्वागत गीत सादर केलं। या प्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आदिती हेबारे आणि पालक प्रतिनिधी म्हणून ऐश्वर्या हुळे यांनी मनोगत व्यक्त केलं। दरम्यान साहित्य साधनांमध्ये 3 चाकी 9 सायकली 20 कुबड्या 19 सुगम्य केन 11 ब्रेल किट 88 कानापाठीमागील श्रवण यंत्र CP चेअर विथ कमोड 26 व्हीलचेअर 46 रोलेटर 30 स्मार्टफोन 24 अशा एकूण 286 साहित्य साधनांचा समावेश होता। दरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळालेल्या साहित्याचा उपयोग त्यांना दैनंदिन जीवनात अडथळा होऊ नये, मुक्त संचार करता यावा यासाठी असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आव्हानं कमी होण्यास यामुळे निश्चितपणे मदत होईल असा विश्वास यावेळी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी व्यक्त केला। सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग, दिव्यांग विभाग या सगळ्या विभागांच्या माध्यमातून आणि इवन परिवहन सुद्धा यांच्या माध्यमातून इतक्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात। मग त्याच्यामध्ये शिक्षण असेल, शैक्षणिक साहित्य किंवा परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा असतील किंवा आरोग्य विभागाच्या माध्यमातून हेल्थ कॅम्प्स असतील आणि आरोग्य तपासणी असेल, शिक्षण विभागाच्या माध्यमातून समग्र शिक्षा या स्कीम मधून या विद्यार्थ्यांना आपण आज जे काही साहित्यांचं वाटप करतो आहोत ते असेल किंवा दिव्यांगांना मिळणारा भत्ता असेल, अशा अनेक योजना सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी, मुलांसाठी, बालकांसाठी आणि महिलांसाठी राबवल्या जातात। या प्रसंगी उपायुक्त तैमूर मुलानी, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर, पर्यवेक्षक भगवान मुंडे, लष्कर आवारातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत कर्मचारी, दिव्यांग विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ स्नेहा पुजारी यांनी केलं तर आभार संजय जावीर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समावेशित शिक्षणांतर्गत सर्व विषय शिक्षक, विषय तज्ज्ञ आदींनी परिश्रम घेतला।